नमस्कार. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी चिकन बिर्याणी बनवते. मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्याला मॅरिनेशन करून ठेवलं होतं. त्यात मी लाल मिरची पावडर, पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि थोडा बिर्याणी मसाला असं टाकून मी हे सगळं लिंबू टाकला होता, एक लिंबू मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं अर्धा तास आधी. आता बघा, आता मी बिर्याणी बनवते. त्यात काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते. बघा, मी आता बरिस्ता तळला, ते कांदे तळले, हे कांदे याच्यात त्या तेलामध्ये ते तेल टाकते. आता मी याच्यात आधी मी अर्धा चमचा तूप टाकते. हे बघा, एक छोटी पळी माझी तेवढं भरून तूप टाकते मी. आणि आता हा बरिस्ताचं जे तेल आहे ना, ते तेल टाकते मी बिर्याणीसाठी. हे बघा, हे बघा. आणि आता मी सगळं कांदा वगैरे सगळं टाकते मी आता त्याच्यात. तेल गरम झालं का, हे बघा, त्याच्यासाठी मी सामग्री घेतली. बरिस्त्याला मी 2 कांदे तळले मोठे मोठे. हे बघा, बरिस्ता तळून ठेवला आहे. आणि हे 2 कांदे घेतलेले आता बिर्याणीमध्ये टाकायला. थोडी कोथिंबीर घेतली, थोडा पुदिना घेतला आहे. आणि हे बघा, 2 टमाटे घेतले मोठे मोठे आणि तेजपत्ते घेतले. मी बिर्याणी मसाला करून ठेवला आहे, तो नंतर दाखवेल. हे बघा, आधी मी तेजपत्ता टाकते. हे बघा, तेजपत्ता टाकला का मी कांदे टाकते त्याच्यात. बघा, कांदे थोडे गुलाबी रंगावर तळून घेते. हे बघा, कांदा थोडा गुलाबी रंगावर तळला गेला आहे. आता मी त्यात आलं लसूण पेस्ट टाकते थोडी. हे बघा, मी आलं लसूण पेस्ट टाकते. आधी मी ते हे केलेले मॅरिनेशन त्यात पण टाकली आहे. ही घरची केलेली पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट 1 चम्मच टाकते मी. आणि त्याच्यात आधी 1 चमचा याच्यात मी मिक्स केलेली मॅरिनेशनमध्ये. आता हे थोडी टाकते. कोथिंबीर टाकते थोडी आणि थोडा पुदिना. हे बघा, आता याला पण चांगलं तळून घेते. आणि थोडासा मसाला टाकते. मसाल्यामध्ये बघा, थोडी हळद टाकते. मी सगळं टाकलेलं आहे मॅरिनेशनला, पण आता थोडं थोडं टाकते. थोडी हळद टाकली. हे बघा, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली, 1 चम्मच धणे पावडर टाकली. आणि बाकी मी तुम्हाला दाखवते. मी आता बिर्याणी मसाला बनवला घरी. हे बघा, आत्ता दळला. सगळं खडे मसाले दळून मी त्याचा मसाला बनवला. हा टाकते 1 चम्मच. हे बघा, असा थोडा जाड मोठा दळून घेतला आहे मी, तो टाकते 1 चम्मच. आणि टमाटे सोडते. आता त्याच्यात मी 2 टमाटे चिरून ठेवले होते ते टाकते. हे बघा, त्याला थोडं मऊ पडू देते टमाट्यांना. थोडंसं मीठ टाकते. मी त्याच्यात मीठ टाकलेलं होतं मॅरिनेशनमध्ये, आता थोडंसं टाकते. हे बघा, अगदी थोडंसं मीठ टाकते मी. कांदा थोडा मऊ पडतो आहे. कांदा थोडा मऊ झाला का मग ते मॅरिनेशन केलेले ना ते सगळं टाकून देईल. चिकन अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो भात घेतला आहे मी. हे बघा, चिकन अर्धा किलो घेऊन त्याला मॅरिनेशन केलेले. मी दम बिर्याणी बनवते लेअरवाली. मी तुम्हाला नंतर लेअर लावेल ना तेव्हा दाखवेल. हे बघा, बासमती तांदळाची बनवते मी. छान लागते, झटपट होते, तिला काही जास्त वेळ नाही लागत. फक्त शिजायला चिकन टाकलं का 1 साईडला भात टाकून द्यायचा. हे बघा, आता कांदा आणि ते सगळं मऊ पडलं आहे, टमाटे वगैरे. मी आता हे चिकन मॅरिनेशन केलेलं ते टाकते. हे बघा, हे बघा, अर्धा किलो चिकन घेतलं होतं मी. हे बघा, आता थोडं झाकून ठेवते मी, त्याला पाणी सुटेल त्याला. हे बघा, आता झाकून ठेवते. बघा, मी आता उघडून बघते.
बघा आता पाणी सोडलं आहे थोडंसं, थोडं चाळून देते मी, थोडं पाणी टाकून परत कवर करून ठेवते 5-10 मिनटं. मी दही नाही वापरत, मी लिंबू टाकते. मी लिंबू टाकलेला आहे त्याच्यात. हे बघा मी आता हे गरम पाणी टाकून ठेवलेलं होतं, हे बघा करून ठेवलं होतं, तेवढं टाकते आता शिजण्यापुरतं. आणि मग मी लेअर लावेल त्याची. हे बघा, हे बघा चिकन शिजायला पाणी टाकलं आहे, थोडं शिजू देते 5-10 मिनटं. आणि मग मी भात आणि ते टाकेल तेव्हा लेअर लावेल ना, तेव्हा तुम्हाला दाखवेल. हे बघा मी थोडा वेळ झाकून ठेवते आता त्याला. हे बघा, चला आपण आता उघडून बघूया किती शिजलं. हे बघा शिजायला आलं आहे. गरम आहे. बघते मी शिजलं का. हे बघा शिजलं, थोडीसे अजून ते लेअर लावली का त्याच्यात शिजेल. मी आता लेअर लावते. बघा मी आता लेअर लावते. हे बघा, हे बघा लेअर लावायला मी आता, माझ्याकडे फूड कलर असतो तो संपला आहे. मी हळद घेतली, हळदमध्ये थोडं तेल टाकून आणि ते हे करायला ठेवलं आहे भिजायला. आता मी एकच लेअर लावणार. हे बघा मी अर्धा किलो तांदूळ शिजवून ठेवलेले होते, बासमती तांदूळ. हे बघा 70% शिजवलेले. हे बघा, हे बघा असं एवढा शिजवला आहे. आता तो बिर्याणीमध्ये शिजेल बाकीचा. चला मी लेअर लावते. हे बघा चिकन शिजून गेले, आता मी त्याच्यात भात टाकते लेअर लावायचं. जास्त बिर्याणी असते ना तर मी 2-3 लेअर लावते. आता थोडीच बनवली ना तर एकच लेअर लावते. हे बघा सगळा तांदूळ टाकून घेतला मी. आता हे जे आहे ना हळद टाकलेलं तेल, त्याच्याने ते बिर्याणीला कलर येईल म्हणून ते बघा ते टाकते. हे बघा हे बघा मी 2 कांदे तळून घेतले होते. हे तळलेले कांदे, त्याला बरिस्ता म्हणतात, ते टाकते आता थोडेसे. हा पुदिना आहे, थोडा पुदिना टाकते. आधी पण टाकलेला मी. कोथिंबीर आहे, कोथिंबीर टाकते. बघा किती छान दिसते बघा दिसायला. मी आता तिला गॅस चालू करून देते. गॅस बंद केलेला होता. हे बघा लेअर लावताना गॅस बंद केला होता. आता मी लेअर लावते. आणि बघा मी आता त्याला झाकून आणि दम घेते, दमवर ठेवते. माझी फॉईल पेपर असतो तो लावते मी, ॲक्च्युली तो संपलेला आहे. आता असं दमवर ठेवते मी, त्याच्यावर वजन ठेवते थोडं. हे बघा वजन ठेवलेलं आहे. आता मी 5-10 मिनटं त्याला वाफ काढते आणि मग वाढते जेवायला. चला बघूया आपण झाले का. दम लावलेला असं थोडे बघता. बघूया झाली का. हे बघा वाफावली, दम लागला आहे. बघा बघा मी आता वाढते. थोडा वेळ झाकून ठेवते, वाढते मी. चला आपण बिर्याणी वाढूया. हे बघा लेअरवाल्या बिर्याणीचे बघ कलर बघा किती छान दिसतंय बघा. हे बघा मी आता वाढते. हे बघा या जेवायला सर्व. हे बघा
या जेवायला. बघा माझी बिर्याणी, हे बघा किती सुंदर कलर आला आहे बघा. मी हळद टाकली ती, फूड कलर नाही वापरला आहे बघा. किती छान आहे बघा. पातेल्यात पण बघा किती सुंदर दिसते बघा. हे बघा सगळे आवडीने खाता बघा. या खायला. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन पण दाबा. या खायला. बाय बाय.